निळू फुले, दादा कोंडके, राम नगरकर हे राष्ट्र सेवा दलाचे 3 तडफदार शिलेदार एकाच वेळी राष्ट्र सेवा दलातून बाहेर पडले आणि त्यांनी आपापला मार्ग चोखाळायला सुरुवात केली. तिघांनी एकत्र येऊन काही करायचं म्हटलं असतं तरी ते इतिहास घडवू शकले असते, पण त्यांनी वेगवेगळ्या वाटा निवडल्या. दादा कोंडके विच्छामाजी पुरकरा घेऊन रंगमंच गाजू लागले. त्यात राम नगरकर ही महत्त्वाची भूमिका करत असत, तर निळू भाऊंनी पुण्यातल्या ग्रुपतर्फे कथा अकलेच्या कांद्याची हे लोकनाट्य करायला सुरुवात केली. अल्पावधीत तिघेही लोकप्रिय झाले. पण राम नगरकर त्यांनी पुण्यात आपल्या वडिलोपार्जित केश कर्तनाच्या व्यवसायात जास्त लक्ष घातलं, पण दादा कोंडके आणि निळू भाऊंनी घोडदौड चित्रपटाकडे वळली. सोंगाड्यामध्ये दादा कोंडके बरोबर निळू भाऊ होते, पण नंतरच्या पांडू हवालदार मध्ये काम करायला निळू भाऊंनी नकार दिला आणि अशोक सराफला ती भूमिका मिळाली. पण निळू भाऊंनी अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर नायक नायिका असलेल्या एक गाव 12 भानगडी या सिनेमात झेले अण्णा हा खलनायक साकारून मराठी सिनेमाला एक तगडा खलनायक मिळवून दिला. एवढेच काय तर दादा कोंडकेच्या सोंगाड्याप्रमाणे निळू फुले यांनी चित्रपट थापाड्यामध्ये जबरदस्त सोंगाड्याची भूमिका साकारली होती. एवढंच काय तर त्याबरोबर डबल रोल देखील तितक्या ताकदीने साकारला होता. निळू फुलेंची अभिनय थाटणी वेगळी होती. ते कुठल्याही स्वरूपाच्या भूमिका जिवंत करत असत. सामनामधील त्यांची राजकारणाची भूमिका असो किंवा सिंहासनमधली पत्रकाराची भूमिका, निळू भाऊ आपला ठसा उमटत राहत होते. त्यांनी रंगभूमीवर गाजवलेला सखाराम बाइंडर अस्मिरमय शेवटपर्यंत ते चित्रपट निगडीत राहिले असं म्हटलं तरी चालेल, कारण फार कमी कलावंत असतात जे दीर्घ काळ लक्षात राहतात. त्यातले एक होते निळू फुले.